प्रवेश केला आणि पहिल्याच झटक्यात 18 कोटींचा निधी मिळाला। धाराशिवच्या राजकारणात नेमकं काय घडते जाणून घेऊया व्हिडिओतून। त्याआधी कसं कायला फॉलो करायला विसरू नका। धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर अवघ्या काही तासातच जिल्ह्यासाठी 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या निधीमुळे धाराशिव मधील विविध विकास कामांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र या निर्णयाची वेळ आणि पक्षप्रवेशानंतर लगेचच निधी मंजूर झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण मिळालं आहे। याचबरोबर आणखी एक मोठी घडामोड म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बरखास्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह दिसून आली आहे। आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। आता पुढे धाराशिवच्या राजकारणात कोणते नवे बदल होतात याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे।